लोक आतापर्यंत येऊन गेले. तसं एक्झॅक्ट लोकेशन आहे ना भार्गवराव मंदिर, देऊळवाडी, देवाचे गोठणे, रावणाचे कातळ. रावणाचे कातळ, याला रावणाचे कातळ बोलतात. येस, रावणाचे कातळ हे इथलं स्थानिक नाव आहे. रावणाचे कातळ म्हणजे त्याची पूर्ण नोंद पण तशीच आहे, रावणाचे कातळ. रावणाचे कातळ, तो प्रॉपर रावण दाखवला. हातात चाबूक वगैरे आहे त्याच्या. तो त्यावेळेची लोक फार हुशार होती. याचा अंदाजाने असं आहे की 35,000 वर्षापूर्वीच आहे. हो हो, 35,000 वर्षापूर्वीच ते कातळ. म्हणजे विचार करा काय डोकं लावलं असेल, काय तेव्हा बनवलं असेल. लोक असते त्यावेळेला, किती ज्ञानी होते आपल्यापेक्षा. आता आपला गव्हर्नमेंट आहे ना, आता त्याच्यासाठी नोटीस निघालेली आहे. इथे या कातळ सड्यावरती आपल्या पूर्वजांनी जवळजवळ 6 फुटाची एक मानवी प्रतिकृती कोरलेली आहे. माझ्या हातात हे 2 कंपास आहेत आणि ह्यांच्या बघू शकतो मी दिशा एक्झॅक्ट दाखवते दोन्ही पण कंपास. म्हणजे जर तुम्ही त्याला 0वर सेट केलं, पकड जर शुभम मसाला, हे बघा, जर मी याला 0वर सेट केलं तर एक्झॅक्ट दोन्ही पण दाखवत आहेत. आता हेच आपले कंपास आपण, हे जे रावणाचं चित्र आहे याच्यावरती ठेवणार आहे आणि आपण बघणार आहे की इथे काय होत आहे. ते हे बघा, मी इथे याला 0वर सेट केलं आहे आणि हा बरोबर सेट केलाय. हा दिशा दाखवतोय, पण हा इथे स्टेबल होऊ शकत नाही आहे. ह्याला मी कितीही स्टेबल करायचा प्रयत्न केला. हे बघा, शुम जरा मागे. हे बघा, जे बाजूचं होकायंत्र आहे ते एक्झॅक्ट दिशा दाखवते, पण हे होकायंत्र आहे हे अजिबात एकदम बाजूबाजूला दोघं आपापल्या. पण याच्या निडल्स बघा आणि याच्या निडल्स बघा. याला किती तुम्ही प्रयत्न केला सेट करायचा, हे नाही होणार आहे. दाखवायला लागलं तुम्हाला. ठीक आहे, हे झाली. हे बघा, सेम दिशा. हेच उचलून आम्ही इथे ठेवलं मिडल पॉइंटला. ते बघा, त्याने आपलं सोडलं. तर असे मिस्टिरियस प्लेस, याला गावाच्या लोकांनी नाव दिलंय रावण. जर कधी तुमचा रत्नागिरीला जायचा योग आला तर या कातळ शिल्पाला नक्की भेट द्या आणि हा चमत्कार अनुभवा.